आज मी तुम्हाला ओलं खोबरं टाकून कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। खूप चविष्ट लागते बरं का, एकदा जरूर करून बघा। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे। अर्धी वाटी जरी खोबरं घेतलं तरी चालू शकते, वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी तुकडे करून घेतलेले ते। अर्धी कैरी घेतलेली आहे, तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर जास्त घेतली तरी चालेल। मिडियम आकाराची होती, त्याची साल काढलेली आहे आणि आंबटवाली आहे, तुकडे करून घेतलेले आहेत। कोणती पण घेतली तरी चालू शकते। मिरच्या घेतल्यात बघा, ही पोपटी कलरच्या आहेत, त्या तिखटाप्रमाणे वापरायच्या मिरच्या। ह्या पोपटी कलरच्या मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखट नसतात, आणि 3 मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात। ह्या पण जास्त तिखट नाहीत, कमी तिखट आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे वापरल्या तरी चालतील। छोटा अर्धा चमचा जिरे घेतले, हलकंसं भाजलेलं आहे, जास्त भाजलेलं नाही आहे, हलकंसं भाजलं आहे। नाही भाजलं तरी पण चालू शकतं। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, लसूण थोडासा कमी जास्त केला तरी पण चालू शकतं। एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून। देठं पण घेतलेली आहेत बरं का, ह्याच्यामध्ये तुमच्याकडे थोडासा पुदिना असेल तर तो पण टाकला तरी चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकणार आहे साखर, छोट्या अर्धा चमच्याला पण कमी अशी साखर घेतलेली आहे। आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी दरदर करून घेणार आहे। फिरवून घेतलेलं, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही, असं दरदर करायचं। दरदर म्हणजे जास्त पण मोठं नाही, अशा पद्धतीत बघा, मग छान लागते, एकदम चवीला मस्त लागते। आता एका वाडग्यामध्ये काढून घेते। चटणी बघा मी सगळी काढून घेतलेली आहे। बारीक करताना तुम्ही छोटा अर्धा चमचा धना अख्खं घातलं तरी चालू शकते। आपण तडका देऊन घेऊया। 1.5 चमचा मी तेल गरम करत ठेवले, ह्या चमच्याच्या मापानं, थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। एकदम बारीक बघा मोहरी आहे, जिरं, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, फोडणी ओतून घ्यावा। खूप चविष्ट चटणी होते बरं का, एकदा जरूर अशी करून बघा। तुम्ही अशी करता का ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।